आज माझ्या घरी होती चंपाषष्ठीची पूजा. याला कोणी कोणी वांगसट सुद्धा म्हणतात आणि त्याचसोबत तळी सुद्धा भरायची होती. तर सकाळी सगळी महत्वाची कामं उरकल्यानंतर मग मी ह्या चंपाषष्ठीच्या जेवढ्या काही सगळ्या भाज्या किंवा जो काही नैवेद्य बनवायला लागतो ना त्याच्या तयारीला लागले. पण त्याच्या पहिला आहे ना मी मस्तपैकी गरमागरम चहा घेतला. संध्याकाळचे साधारण 4 वाजले होते आणि चहा घेतल्याशिवाय ना मला कुठलेही कामच सुचत नाही, कारण दुपारी एवढी झोप येते ना, जरा चहा घेतली की फ्रेश वाटतं. आणि बाकीचा ओट्यावर पसारा वगैरे होता, म्हटलं पहिल्यानं चहा घेऊया आणि मग त्याच्यानंतर बाकीची सगळी ही कामं करूया. त्याच्यानंतर चहा घेतला आणि थोडेसे कपडे वगैरे वाळत घालायची कामं बाकी होते. मशीन झाली होती. बाहेर पार्किंग मध्ये आले, छान हवेशीर जागा आहे पार्किंग मध्ये, तर कपडे वगैरे वाळत घातली आणि त्याच्यानंतर मग ताम्हण गडवा ह्या सगळ्या गोष्टी घासून ठेवल्या. कारण आज तळी भरायची होती ना, तर ह्या ताम्हणामध्ये जे काही पान सुपारी भंडारा वगैरे असतो ते याच्यामध्ये ठेवायचं असतं. आणि गडवा आहे ना मला दुसऱ्या दिवशी गुरुवार होता, त्या दिवशी आपली जी मार्गशीर्षाची पूजा होती ना ती मांडण्यासाठी मला लागत होता. यासोबतच मुलांचे जेवणाचे डबे वगैरे सुद्धा मी घासून ठेवले आणि आता मी ना भाजी तयार करायला लागले होते. पहिली सर्वात महत्वाची भाजी म्हणजे वांग्याचं भरीत. अशा प्रकारे मस्त अशी वांगी भाजून घेतली. मोठं वांग मला काही मिळालं नव्हतं आणि 1-2 पूजेचं साहित्य आणायचं राहिलं होतं, तर दोन्ही मुलांना घेतलं गाडीवर आणि जाऊन ते पूजेचं साहित्य घेऊन आले. आणि बघता बघता संध्याकाळ झाली सुद्धा आणि अजून माझ्या ना भाज्या वगैरे सुद्धा निवडणं बाकी होतं. अगस्त्य उठून बसला होता. दोन्ही मुलांना बाहेर बसवलं खेळायला आणि टीव्ही बघता बघता भाज्या वगैरे निवडून घेतल्या. आणि इथे बघू शकता तुम्ही ज्वारीच्या पिठाच्या आमच्याकडे ना दिवे करतात, दिवशी करतात, ह्या अशा प्रकारे त्या बनवल्या आणि ना उकडायला ठेवल्या. कमीत कमी 15 मिनिटं हे दोन्ही उकडून द्यायचे असतात आणि तोपर्यंत मी ना भाज्या बनवून घेतल्या. एकीकडे वांग्याचं भरीत केलं, कांद्याची पात केली, मेथीची भाजी केली आणि सगळ्या भाज्या अशा छान कटोरीमध्ये काढून ठेवल्या. त्याच्यानंतर सगळ्या मुलांना गोळा केलं. संध्याकाळी 8 वाजले होते. हे सानवीचे अगस्तीचे हे सगळे मित्र आहेत. आणि हो, तळी भरताना असा काहीही नियम नाहीये की फक्त मुलंच पाहिजे, कारण आपल्याला माहिती आहे की जेजुरी गडावर आपण जेव्हा जातो तेव्हा तळी आपल्या सगळ्या संपूर्ण कुटुंबाकडून भरली जाते. त्याच्यामध्ये स्त्री पुरुष असा काहीही भेदभाव नाही. परंतु इथे 5 मुलं मी बोलवली होती, त्याच्यामध्ये एक मुलगा कमी होता, तर मग आम्ही कृष्ण ठेवला होता. आमचं कुलदैवत जेजुरीचा खंडोबा याने माझा खूप मोठा नवस पूर्ण केलेला आहे. ही तळी भरत असतानाच 3 वर्षापूर्वी मी देवाला अगस्त्य मागितला होता आणि त्यांनी मला तो दिला आणि हे 3रं वर्ष आहे अगस्त्याचं. तर असो, सगळ्यात शेवटी सगळ्यांना प्रसाद वगैरे दिला. या प्रसादावर छान असं भात वरण सगळ्या भाज्या टाकून हा प्रसाद दिला जातो. या व्हिडिओमध्ये आणखीन काय काय आहे हे जर बघायचं असेल तर खाली त्रिकोणी प्ले बटन आहे, त्याच्यावर क्लिक करून लॉंग व्हिडिओ नक्की बघा.